भारतीय जनता पार्टी, शिवसेना, अग्रिसेना, श्रमजीवीच्या या युतीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना पक्ष प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 7 मधून एकंदरीत 6 ठिकाणी आम्ही लढत आहोत। या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही महायुती वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणूक ही निश्चितच आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकणार असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। बघा, निवडणुकीच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात। मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे एकमेकाला शिव्या देत होते, एकमेकावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, ते आज या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत। हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आमचा मुद्दा आहे हा विकासाचा मुद्दा है। इस शहर की तकदीर बदलेंगे, इस शहर की तस्वीर बदलेंगे। आम्ही फक्त विकास आणि विकास आणि विकासावरच बोलणार आहोत। ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असते की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे। 115 सीट मध्ये 600-700 अर्ज आल्यानंतर प्रत्येकाला काय उमेदवारी देऊ शकत नाही। नाराजी ही असू शकते, परंतु ही नाराजी एक ठराविक काळापर्यंत असते। आता महायुतीच्या उमेदवारांनी सगळ्यांनी अर्ज भरलेले आहेत। आज संध्याकाळपर्यंत ही सगळी नाराजी दूर होईल आणि या महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने या ठिकाणी प्रचाराच्या कामाला लागतील असा मला विश्वास आहे। बघा, आम्ही फक्त एक प्रभाग घेऊन चालणार नाहीत, तर आम्ही जसं म्हणतोय की या शहराचा पूर्ण चेहरा मोहरा बदलायचा आमचा निर्धार आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी येतीलच आणि ते देखील या जनतेला आश्वासन देतील। परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या शहरामध्ये सीलिंग होत आहे। आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं की या शहराला ज्या लागणारा पायाभूत सुविधा आहेत त्या राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून आमचं हे शासन देणार आहे। त्याच्यामुळे या महापालिकेमध्ये येत्या 5 वर्षात या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रकारचा कायापालट होईल आणि नागरी सुविधा मोठ्या प्रमाणात या शहराला उपलब्ध होतील। हम कोई चीज भूले नहीं है। देखो, 1 साल में ऐसा नहीं होता है कि जादू की छड़ी फिरी और सब बदल गया, लेकिन हमारा प्रयास है और निश्चित तौर से हम कह सकते हैं कि इस शहर के विकास में मेरे साथ सभी जो सदस्य चुन के आने वाले वो भी इस विकास की प्रक्रिया में सहभागी होंगे।